नमस्ते विद्यार्थी मित्रो, हे माझं 10वं व्याख्यान आहे, 10वा व्हिडिओ आहे. 25% कमी केलेल्या अभ्यासक्रमावर आधारलेलं. आता या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाचे उपयोजन बघणार आहोत. उपयोजन मधलं की यामध्ये शाब्दिक उदाहरणं असतात आणि शाब्दिक उदाहरणं जर विचार केला तर हुशार जर विद्यार्थी असेल तरी त्याला ही या टाईपची उदाहरणं अवघड जात असतात. परंतु या व्हिडिओमध्ये मी पुस्तकातील सोडून दिलेली सर्व उदाहरणे आणि सराव संच 2.6 मधली सर्व उदाहरणे अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. वर्ग समीकरणावर आधारलेली शाब्दिक उदाहरणे जर आपल्याला सोडवायची असतील तर ते उदाहरण अतिशय शांतपणे वाचणे, 2 ते 3 वेळा तुम्ही ते वाचा आणि त्यामधला सहसंबंध ओळखा. आपल्याला काय काढायचे आहे त्यासाठी आपण चल विचारात घेत असतो आणि या प्रकारच्या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा जर सराव केला तर निश्चितच बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणारं शाब्दिक उदाहरण तुम्हाला 100% सोडवता येईल. चला तर सुरू करूया. ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जाणून घेऊया. दैनंदिन जीवनातील अनेक बाबींची उकल करण्यासाठी वर्ग समीकरणे उपयोगी पडतात. हीच बाब आपण या भागात अभ्यासणार आहोत. पहिलं उदाहरण बघा. तिवसा येथील श्री रत्नाकर राव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटरने जास्त आहे. लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटरने जास्त आहे आणि कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटरने जास्त आहे. तर त्या कांदा चाळीच्या तळाची लांबी आणि रुंदी आपल्याला काढायची आहे. आता इथे काटकोन चौकोनाकृती म्हणजेच तो आयताकृती असणार आहे. बघा यामध्ये आता येथे आपण रुंदीसाठी x मानलेलं आहे. लांबी कितीने जास्त आहे तर 7 ने जास्त आहे आणि कर्ण कितीने जास्त आहे या लांबीपेक्षा 1 ने जास्त आहे. म्हणजे 7 x अधिक 7 अधिक 1 म्हणजेच x अधिक 8 या प्रकारे उकल. समजा काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची रुंदी x मीटर आहे आणि लांबी बरोबर x अधिक 6 मीटर आणि कर्ण कसा आहे तर लांबीपेक्षा 1 ने जास्त आहे म्हणून x अधिक 7 अधिक 1 म्हणजे x अधिक 8 मीटर. आता पायथागोरसचं प्रमेय इथे वापरणार. कर्ण वर्ग बरोबर म्हणजेच x अधिक 8 कंसाचा वर्ग बरोबर रुंदी वर्ग अधिक लांबी वर्ग म्हणजे x वर्ग अधिक x अधिक 7 कंसाचा वर्ग बरोबर x अधिक 8 कंसाचा वर्ग. x वर्ग आपण इथे जसं तसा ठेवलेला आहे आणि नंतर x अधिक 7 कंसाचा वर्ग विस्तार x वर्ग 2 गुणिले x गुणिले 7 म्हणजे 14x अधिक 7चा वर्ग म्हणजे 49. आता उजव्या बाजूला देखील x अधिक 8 कंसाचा वर्गाचा विस्तार करणार x वर्ग अधिक 16x अधिक 64 या प्रकारे. आता दोन्ही बाजूला x वर्ग एक x वर्ग तिथे कट होणार म्हणजेच आपल्याला काय मिळणार इथे x वर्ग 14x हा 16x उजव्या बाजूला आहे तो आपण डाव्या बाजूला आणताना त्याचा चिन्हात बदल होणार. 49 जसंच तशा डाव्या बाजूला आहे. 64 आपण पुन्हा डाव्या बाजूला आणणार त्याचं चिन्ह बदलणार. म्हणून पुढच्या पायरीमध्ये बघा x वर्ग अधिक 14 वजा 16x यांची बैजिक बेरीज किती आली तर वजा 2x. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली आणि उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 16चं चिन्ह दिलं म्हणजेच वजा 2x या ठिकाणी अधिक 49 वजा 64 दोघांची चिन्ह कशी तर भिन्न आहेत. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. 64 मधनं 49 गेले 15 आलेत आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं 64चं म्हणजे ऋण. या प्रकारे x वर्ग वजा 7x वजा 15 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण सोडवताना बघा त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे होता आपल्याला वजा 15 आणि बैजिक बेरीज वजा 2 आली पाहिजे होती. पुन्हा अवयव किती आले तर वजा 5x अधिक 3x या प्रकारे बरोबर. नंतर या दोघांना सामायिक घेणार x कंसामध्ये x वजा 2 अधिक या दोघांना सामायिक काय येणार x न येणार तर संख्याच येणार. इथे 3 आहे. 15 म्हणजे काय तर 5 गुणिले 3 सामायिक घेतलाय x वजा 5 x वजा 5 या दोघांना आपण सामायिक घेतले आणि पहिल्या कंसात x वजा 5 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0 म्हणून x वजा 5 बरोबर 0
किंवा x अधिक 3 बरोबर 0 म्हणून x बरोबर 5 किंवा x बरोबर वजा 3 या प्रकारे. परंतु रुंदी ऋण नसते आणि म्हणून x is not equals to -3 म्हणून x बरोबर 3 आपण घेत नाही आणि म्हणून x बरोबर 5 म्हणजे ही रुंदी आली. आणि लांबी किती मग? रुंदीपेक्षा 7 ने जास्त आहे. x अधिक 7 म्हणजे 5 अधिक 7 12 आली. ओके, म्हणून कांदा चाळीच्या तळाची लांबी ही 12 मीटर आणि रुंदी 5 मीटर आहे. यानंतर पुढचं उदाहरण बघूया. एक आगगाडी एक समान वेगाने चालीने 360 किलोमीटर अंतर जाते, परंतु तिचा वेग 5 किमीने वाढवल्यास तिला तेवढंच अंतर जाण्यासाठी 48 मिनिटे कमी लागतात. तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढायचा आपल्याला. चला तर सुरू करूया. उकल बघायचंय. समजा आगगाडीचा सुरुवातीचा वेग आपण x किमी प्रति तास मानला, बरोबर, ताशी. नंतर वेग वाढवल्यानंतर गाडीचा ताशी वेग किती झाला? x अधिक 5 किलोमीटर असेल एका तासाला. आता 360 किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ, व वेळ म्हणजे काय की अंतर भागिले वेळ करायचं. अंतर किती येतं? 360 किलोमीटर आहे, बरोबर. आणि छेदाला किती? तर सुरुवातीचा वेग किती होता आपला? x किलोमीटर प्रति तास म्हणजे 360 छेद x एवढे तास लागले. आता जर आपण वेग वाढवला तर तेच अंतर जाण्यासाठी आपल्याला वेळ कसा लागणार आहे? तर कमी लागणार आहे. म्हणजे 360 छेद x अधिक 5 ही संख्या आधीच्या संख्येपेक्षा कशी असणार आहे? लहान असणार आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार बघा 360 छेद x अधिक 5 बरोबर 360 छेद x ही संख्या जास्त असणार आहे. वेळ जास्त होता, मग किती वेळ कमी लागला? 48 मिनिटं कमी लागला. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? या वेळातनं हे 48 मिनिटं कमी लागणार आहे. परंतु आपण इथे 48 नाही वजा करत, तर या मिनिटाचं रूपांतर तासात करतो आणि म्हणून 48 छेद इथे 60 केलेलं आहे. का? की आपण गाडीचा ताशी वेग मानलेला आहे एका तासाला, म्हणून या मिनिटाचं रूपांतर आपण कशात केलंय? तर तासात. म्हणून 48 छेद 60 या प्रकारे. पुढे बघा. 360 छेद x अधिक 5 बरोबर 360 छेद x वजा 48 छेद 60. आता हेच उदाहरण सोडवणार आपण. आता यामध्ये बघा आपण इथे काय केलेलं आहे की 360 छेद x ही डाव्या बाजूला उजव्या बाजूला आहे. आता 360 छेद x अधिक 5 आपण पुन्हा उजव्या बाजूकडे आणणार आणि वजा 48 छेद 60 हे आपण या डाव्या बाजूकडे आणणार आणि लिहिताना या प्रकारे लिहिणार आपण. 360 छेद x वजा 360 छेद x अधिक 5 बरोबर 48 छेद 60. तर यानंतर आता या दोघांतनं आपण काय केलंय की समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 360 ने भागणार. याला जर 360 ने भागितलं तर 360 जाणार. याला देखील 360 ने भागितलं तर हे वरचे 360 जातील, अंशाला 1 राहणार, इथे अंशाला 1 राहणार आणि इथे मात्र 48 छेद 60 गुणिले 360 या प्रकारे आपल्याला समीकरण मिळेल. आता इथे आपल्याला अति संक्षिप्त रूप देता येत आहे, म्हणून इथे तिरकस गुणाकार x अधिक 5 एकाला x अधिक 5 ने गुणणार आणि 1 ने या x ला गुणणार, इथे वजा 1 झाला आणि छेदाला x गुणिले x अधिक 5. आता इथे बघा संक्षिप्त रूप दिलं आपण 12 ने जर आपण इथे संक्षिप्त लिहिलं 12 चौक 48 आणि 12 पंचे 60. ओके, या प्रकारे. आता अंशाला इथे 4 आलेला आहे. आता 4 एक 4 आणि 4 9 36, मग छेदाला किती येणार? तर इथे 90 येणार. या ठिकाणी बघा आता हा अधिक x वजा x कट होणार, अंशाला फक्त 5 शिल्लक राहणार. या x ने आतील पदांना गुणणार, x गुणिले 1 x वर्ग, x गुणिले 5 5x बरोबर. या 4 ने जर 360 ला आपण 4 आणि 360 यांना संक्षिप्त रूप देणार, 4 एक 4 4 9 36 इथे 90 आले. आता या दोघांचा गुणाकार करणार आपण. 5 छेद x वर्ग अधिक 5x बरोबर 5 गुणिले 90 450 आणि पुन्हा आता तिरकस गुणाकार केला तर 5 गुणिले 450 म्हणजे किती आले? 2250 आणि 1 गुणिले x वर्ग अधिक 5x म्हणून x वर्ग अधिक 5x बरोबर 2250. पुन्हा 2250 आपण पक्षांतर करणार, तो डाव्या बाजूला आणताना त्याला ऋण चिन्ह मिळणार. बघा यामध्ये
एक्स वर्ग अधिक 5x वजा 2250 बरोबर 0. तर आपल्याला या ठिकाणी आता या वर्ग समीकरणाचे अवयव करताना मोठी संख्या असल्यामुळे त्याचे अवयव करताना आपल्याला अवघड जात असतं. आता तर म्हणून मी तुम्हाला इथे अवयव कसे करायचे ते दाखवणार आहे. 2250 याचे मूळ अवयव करणार आपण इथे या प्रकारे. इथे सुरुवातीला बघा 2 भाग जाणार आहे कारण की एकम स्थानी 0 आहे. पुन्हा इथे बे एक बे, बे एक बे, बे दुने 4 होणार आणि बे पंचे 10. आता 2 भाग नाही जाणार कारण की एकम स्थानी 5 आहे आणि यांची बेरीज केली 5 आणि 2 7, 8, 9 म्हणजे याला 3 भाग जाणार आहे. 3 त्रिक 9, पुन्हा 2 राहणार बरोबर. आणि 3 7 21, 22 7 21 गेले, 1 उरला आणि वरनं 5 घेतले, 3 5 15 या प्रकारे. पुढे बघा आता 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 म्हणून पुन्हा याला 3 भाग जाणार. मग 3 1 3, 3 2 6, 7 8 6 गेला, 1 उरला, वरनं 5, 3 5 15. आता पुन्हा यांची जर बेरीज केली 5 आणि 2 7 आणि 1 8, 3 भाग जाणार नाही. आता डायरेक्ट 5 भाग जाणार. 5 2 10 आणि 5 5 25, पुन्हा 5 भाग जाणार. 5 5 25. आता पुन्हा 5 1 5. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्याच्यातला फरक किती आहे? तर फरक 5 आहे बरोबर आहे. फरक 5 आहे आणि गुणाकार मात्र 2250 येणार. म्हणजे त्या दोन संख्या अशा जवळ असणार आहे. तर इथे बघा आपण तर ट्रायल आणि एरर मेथडने आपण शोधायचे असतात हे. आता 3 त्रिक 9, 9 5 45. इथे मला एवढ्या संख्या मिळाल्या बघा 45. नंतर इथे काय मिळाल? 5 गुणिले 5, 5 5 25, 25 दुने 50. 50 आणि 45 ही दोन त्याची काय तर ते अवयव आहेत. 50 आणि 45 या अशा दोन संख्या आहेत की त्या दोघातला फरक 5 आहे आणि गुणाकार तर येत असतो 2250. म्हणून बघा आता, म्हणून या ठिकाणी आपण अधिक 50x वजा 45 वजा 2250 बरोबर 0 या दोघातनं x सामायिक येणार आणि कंसामध्ये x अधिक 50 या दोघातनं कॉमन काय येणार? तर याच प्रकारे x अधिक 50च असणार आहे. निश्चितच आपल्याला वजा 45 कॉमन काढता येईल इथे आणि कंसामध्ये x अधिक 50 बरोबर 0 आणि म्हणून x अधिक 50 या दोघातनं आपण सामायिक येणार. यानंतर उरलेले काय? तर x वजा 45 बरोबर 0 दुसऱ्या कंसात, म्हणून x अधिक 50 बरोबर 0 किंवा ते चुकून माझ्याकडनं ऑर झालेलं आहे तर आपण तिथे किंवा समजूया. ओके, x बरोबर वजा 50 किंवा x बरोबर 45. परंतु वेग हा ऋण नसतो आणि म्हणून x इज नॉट इक्वल्स टू -50 म्हणजे x ची किंमत वजा 50 नाहीये आणि म्हणून x बरोबर 45 आणि म्हणून आगगाडीचा सुरुवातीचा ताशी वेग किती? तर 45 किलोमीटर. यानंतर सुरू करूया सराव संच 2.6. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. यामध्ये बघा आजचे वय आपल्याला काढायचे आहेत म्हणून आजचे वय आपण प्रगतीचं काय मानणार? तर x वर्ष. बघा समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष आहे. तिचे 2 वर्षापूर्वीचे वय दर्शवणारी संख्या किती? तर x वजा 2 वर्ष होती आणि 3 वर्षानंतरचे वय दर्शवणारी संख्या किती? x अधिक 3 वर्ष असेल. आता दिलेल्या अटीनुसार काय अट दिलेली आपल्याला? त्यांचा वयांचा गुणाकार म्हणजे x वजा 2 गुणिले x अधिक 3 बरोबर किती येणार? ते 84. दिलेल्या अटीनुसार म्हणजे 2 वर्षापूर्वीचे वय गुणिले 3 वर्षानंतरचे वय बरोबर 84. इथे आपण गुणाकार करणार. 2 वर्षापूर्वीचे वय x वजा 2 वर्ष, 3 वर्षानंतरचे वय x अधिक 3 वर्ष आणि यांचा गुणाकार करणार. कंसामध्ये x वजा 2 गुणिले x अधिक 3 बरोबर 84. x ने x अधिक 3 ला गुणायचंय, वजा 2 ने x अधिक 3 ला गुणणार बरोबर 84. x गुणिले x x चा वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6 वजा 84 बरोबर 0. x वर्ग
अधिक 3 वजा 2x म्हणजेच x आणि वजा 6 वजा 84 वजा 90. आता बघा यामध्ये पहिलं पद जे आहे ते x वर्गाचा सहगुणक 1 आहे आणि स्थिर संख्या किती आहे तर त्यामध्ये तर ती 90 आहे. तर या ठिकाणी 1 गुणिले वजा 90 म्हणजेच गुणाकार किती मिळणार आपल्याला तर ऋण 90 मिळणार. आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यातला फरक हा अधिक एकाचा आहे आणि गुणाकार मात्र ऋण 90. मग 10 नवे 90 या प्रकारे अधिक 10 आणि ऋण 1 म्हणून अवयव किती होतील तर x वर्ग अधिक 10x आणि वजा 9x या प्रकारे. ओके, x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. यानंतर पुन्हा या दोघातनं सामायिक घेणार, या दोघातनं सामायिक घेणार, या दोघातनं सामायिक किती येणार तर x कंसामध्ये x अधिक 10, या दोघातनं ऋण 9 कॉमन कंसामध्ये x अधिक 10 म्हणून हे दोन्ही पद सारखे आली बघा म्हणजे आपलं उदाहरण बरोबर आहे. x अधिक 10 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात उरलेले पद घेणार x वजा 9 बरोबर 0, x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0 म्हणून x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 9 या प्रकारे. परंतु वय ऋण नसते म्हणून x बरोबर ऋण 9 ही किंमत अग्राह्य आणि म्हणून x बरोबर 9 ही किंमत ग्राह्य. म्हणून उत्तर काय प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. यानंतर दुसरं उदाहरण, दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. ओके, आता यामध्ये बघा तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. समजा पहिली सम व लहान नैसर्गिक संख्या किती आहे तर x आहे. आता जेव्हा आपण समसंख्यांचा आणि विषम संख्यांचा इथे विचार करतो त्यावेळेस समसंख्या जर आपण या प्रकारे घेतली की इथे जर मी 2 लिहिला, 2 नंतर किती येणार तर 4, 4 नंतर 6. आता समसंख्यांमध्ये फरक कितीचा आहे तर 2चा आहे. दुसरी म्हणजे 4 येण्यासाठी आपण 2त 2 मिळवणार, 6 येण्यासाठी 4त 2 मिळवणार. या प्रकारे विषम संख्या जरी आपण इथे घेतले की 1, 3 आणि 5 यांच्यामध्ये देखील फरक कितीचा असतो तर 2चा असतो. म्हणून पहिली सम नैसर्गिक संख्या आपण काय मानली तिथे x मानली आणि यानंतर मग पुढची संख्या बघा इथे. पुढील क्रमागत दुसरी समनैसर्गिक संख्या x अधिक 2 असेल. म्हणून या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे तर 244 आहे. या अटीनुसार x वर्ग अधिक x अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर 244, x वर्ग अधिक x अधिक 2 कंसाचा वर्ग याचा वर्ग विस्तार करणार, x वर्ग अधिक 4x अधिक 4. आता 244 चा पक्षांतर करणार, तो डाव्या बाजूला आणणार, ते ऋण होणार बरोबर 0 या प्रकारे. x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग झाले अधिक 4x. आता इथे अधिक 4 आणि वजा 244 म्हणजेच वजा 240 बरोबर 0. आता या समीकरणाला आपण 2 ने भाग देणार म्हणून x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता आपल्याला याचे अवयव करताना बघा इथे तर अशा दोन आपल्याला संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार बघूया. ओके, आता आपल्याला गुणाकार किती येणार, x वर्गाचा सहगुणक किती आहे तर 1 आहे. स्थिर संख्या वजा 120 म्हणून 1 गुणिले वजा 100 वजा 120 आला त्यांचा गुणाकार आणि याचे अवयव अतिशय सोपे आहेत. आता अशा दोन संख्या पाहिजेत की ज्यांचा गुणाकार 120 आणि त्या दोघातला फरक 2चा पाहिजे. म्हणजेच आपण 12 आणि 10 यांचा गुणाकार 120 येतो तर 12 आणि आपण इथे 10 विचारात घेतला. आता यांचा गुणाकार कसा आहे तर ऋण आहे म्हणजे निश्चितच दोघांची चिन्ह कशी असणार आहे तर भिन्न असणार आहे. पण बेरीज मात्र धन आहे म्हणून मोठ्या संख्येला अधिक चिन्ह असणार आहे आणि छोट्या संख्येला ऋण आणि म्हणून याचे अवयव किती येणार तर अवयव x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0 या प्रकारे.
एक्स वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. म्हणून या दोघातनं x कॉमन काढणार, या दोघातनं वजा 10x कॉमन काढणार, 10 कॉमन काढणार, कंसात x अधिक 12. मग या दोघातनं x अधिक 12 कॉमन आणि उरलेली पद दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. x बरोबर वजा 12 किंवा x बरोबर 10 या प्रकारे. परंतु नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणजेच x बरोबर वजा 12 हे अशक्य आहे, ही किंमत अग्राह्य, म्हणून x बरोबर 10 ही किंमत ग्राह्य. म्हणून पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या x बरोबर 10 आणि दुसरी किती येणार तर x अधिक 2 म्हणजे 10 अधिक 2 12. म्हणून त्या दोन संख्या 10 आणि 12 या आहेत. यानंतरचं पुढचं उदाहरण बघूया. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने जास्त आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? आता या ठिकाणी बघा, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे कोण जास्त आहे तर आडवे जास्त आहेत, कोणापेक्षा उभ्यांपेक्षा. म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपण किती मानणार तर x मानणार या ठिकाणी. ओके, आता या प्रवाह आकृतीच्या साहाय्याने आपल्याला ते सोडवायचं आहे. समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपण x मानली, आडव्या रांगेतील झाडे किती येणार मग आपल्याला या ठिकाणी x अधिक, या ठिकाणी आपण n करूया. ओके, मग आडव्या रांगेतील कितीने जास्त आहे तर त्यामध्ये आपल्याला x अधिक 5 ने जास्त आहे, बरोबर. आता एकूण झाडे किती आहेत तर ती 150 आहे. वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याला. कसं वर्ग समीकरण तयार होणार त्यामध्ये x आडव्या रांगेतील उभ्या रांगेतील झाडांची संख्या गुणिले आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर किती येणार तर इथे 150. अतिशय सोपं वर्ग समीकरण आहे. x गुणिले x, x चा इथे काय येणार तर वर्ग अधिक x गुणिले 5, इथे 5x येणार आणि 150चं पक्षांतर करणार ते किती येणार ऋण 150 बरोबर 0 आणि 15 आहे 150. या प्रकारे आपल्याला ती 100 किंमत मिळणार. मी सोडवलेलंच आहे पुढे उदाहरण. चला तर बघूया. उकल बघा आता. समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या x आहे, आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 झाडे असतील. आता एकूण झाडे बरोबर उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे, म्हणून दिलेल्या माहितीनुसार एकूण झाडे 150 आहेत. x गुणिले x अधिक 5 बरोबर 150, x वर्ग अधिक 5x. 150चं पक्षांतर केलं आपण बरोबर 0. यानंतर पुन्हा x वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0. अवयव अतिशय सोपे. 15 गुणिले 10, 15 आहे 150 आणि या दोघांची बैजिक बेरीज किती आली तर 5x गुणाकार वजा 150 येतोय. या दोघातनं सामायिक x आला, या दोघातनं सामायिक वजा 10 ऋण 10 आणि कंसामध्ये x अधिक 15. आता इथे x अधिक 15 x अधिक 15 दोघातनं आपण सामायिक घेणार. उरलेली पद दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. म्हणून x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 15 किंवा x बरोबर 10. परंतु झाडांची संख्या ही ऋण नसते आणि म्हणून x बरोबर वजा 15 ही किंमत अग्राह्य आणि म्हणून x बरोबर 10. उभ्या रांगेतील झाडांची संख्या x बरोबर 10 आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15 आणि म्हणून उत्तर आडव्या आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या अनुक्रमे 15 आणि 10 आहे. यानंतरच इथे तुम्हाला भरता येतील पुन्हा. चौथं उदाहरण. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढायची. आता कोण मोठा आहे यामध्ये? विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून आपल्याला जो छोटा असेल त्याचं वय आपण इथे विचारात घेणार
तर किशोरचं वय आपल्याला इथे मानावं लागणार आहे. समजा किशोरचे आजचे वय x वर्ष आहे, विवेकचे आजचे वय x+5 वर्ष असेल. आता त्यांच्या वयांचे गुणाकार व्यस्त म्हणजे 1/5 व 1/x+5 ही वयांचे गुणाकार व्यस्त आहेत. दिलेल्या अटीनुसार त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे तर 1/6 आहे. मग पहिला वयाचा व्यस्त 1/x अधिक 1/x+5 बरोबर 1/6. आता यांची बेरीज करणार. पुढे बघा यांची बेरीज कशी करणार आपण. तिरकस गुणाकार केला बघा. x+5 गुणिले 1 आणि x गुणिले 1 म्हणजे अंशाला किती आला x+5 अधिक x आणि छेदाला या दोन्ही छेदांचा गुणाकार बरोबर 1/6 जसेच तसे. आता x अधिक x 2x अधिक 5 छेदाला x गुणिले 1 x वर्ग x गुणिले 5 5x बरोबर 1/6. आता तिरकस गुणाकार करणार. 6 गुणिले कंसात 2x अधिक 5 बरोबर 1 गुणिले कंसात x अधिक x वर्ग अधिक 5x. तिरकस गुणाकार या ठिकाणी आपण केलेला आहे. 6 गुणिले 2x म्हणजे 12x 6 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30 1 गुणिले x म्हणजे x वर्ग 1 गुणिले 5x म्हणजे 5x. आता पुन्हा इथे पक्षांतर करणार. x वर्ग अधिक 5x बरोबर इथे 12x अधिक 30 12x आणि 30 हे उजव्या बाजूला आहे ते आपण डाव्या बाजूला जाऊ देणार. x वर्ग अधिक 5x वजा 12x वजा 30 बरोबर 0. आता अधिक 5x वजा 12x यांची बैजिक बेरीज वजा 7x आणि वजा 30 जसे तसे. आता यामध्ये हा गुणाकार अतिशय सोपा आहे. अशा कुठल्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 30 येतो आणि त्यातला फरक 7च आहे. आता किती येणार 10 आणि 3 या प्रकारे x वर्ग वजा 7x वजा 30 म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 3 यांची बैजिक बेरीज वजा 7x आणि वजा 10 गुणिले अधिक 3 वजा 30 गुणाकार. पुन्हा या दोघातनं पहिल्या दोघातनं एक सामायिक दुसऱ्या दोघातनं 3 सामायिक कंसामध्ये x वजा 10 x वजा 10 x वजा 10 दोघातनं सामायिक आणि कंसामध्ये x वजा 10 आणि उरलेली पद दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0 x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0 म्हणून x बरोबर 10 किंवा x बरोबर ऋण 3. ओके. परंतु वय हे ऋण नसते आणि म्हणून x बरोबर ऋण 3 ही किंमत अग्राह्य. म्हणून x बरोबर 10 ही किंमत ग्राह्य. म्हणून किशोरचे आजचे वय x बरोबर 10 वर्ष आणि विवेकचे आजचे वय 5 वर्षांनी मोठा आहे विवेक x अधिक 5 म्हणून 10 अधिक 5 बरोबर 15 वर्ष आणि म्हणून उत्तर किशोरचे आजचे वय 10 वर्ष आणि विवेकचे आजचे वय 15 वर्ष आहे. यानंतरचं पुढचं उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 5. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतके आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? म्हणजेच आपल्याला पहिल्या चाचणीतील गुण हे मानावे लागणार. आता बघा उकल. समजा सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x आहेत. त्याला दुसऱ्या आता या ठिकाणी तुम्ही दुसरा विचारात घ्या. ओके. इथे आपण दुसऱ्या करूया. ओके. दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण x अधिक 10 या प्रकारे 10 गुण जास्त मिळाले होते. आता इथे मात्र आपल्याला एक संबंध दिलेला आहे, दिलेली अट दिलेली आहे. पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग हा दुसऱ्या पुन्हा इथे ओके इथे मी दुसऱ्या पाहिजे दुसऱ्या चाचणीतील गुणांच्या 5 पटी इतका आहे. पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग दुसऱ्या चाचणीतील गुणांच्या 5 पटी इतका आहे. म्हणून 5 कंसात दुसऱ्या चाचणीतील गुण x अधिक 10 बरोबर पहिल्या चाचणीतील वर्ग आणि हे सोडवणार इथे x वर्ग बरोबर 5 कंसात x अधिक 10 म्हणून x वर्ग बरोबर 5x अधिक 5 गुणिले 10 50 या प्रकारे. म्हणून x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0. आता याचे अवयव अतिशय सोपे आहेत. x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0. गुणाकार किती आला पाहिजे
तर 50 आणि फरक किती असला पाहिजे तर 5चा असला पाहिजे. हे 10 5 50. मधल्या पदाला ऋण चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आपण इथे दिलं. x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. आता पहिल्या दोघातनं सामाईक x आला कंसामध्ये x अधिक x वजा 10. दुसऱ्या कंसातनं आपण 5 कॉमन घेताय कंसामध्ये x वजा 10 बरोबर 0. आता या दोघातनं सामाईक x वजा 10 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 5 बरोबर 0. x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. x बरोबर 10 किंवा x बरोबर वजा 5 या प्रकारे. परंतु गुण हे ऋण नसतात आणि म्हणून x बरोबर x इज नॉट इक्वल टू मायनस x बरोबर वजा 5 ही अशक्य आणि म्हणून x बरोबर 5 आणि म्हणून पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x बरोबर 10 आपल्याला ते शोधायचे होते. यानंतर पुढचं उदाहरण, श्री कासम यांनी यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, त्यासाठी लागणारा खर्च, निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. तर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची आपल्याला संख्या काढायची आहे. म्हणून आपण काय की इथे अतिशय सोपं आहे की समजा श्री कासम दररोज किती भांडे बनवतात तर x भांडी बनवतात या ठिकाणी. आता श्री कासम दररोज x भांडी बनवतात आणि त्याचं निर्मिती मूल्य किती आहे की तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये म्हणजे 10x अधिक 40 बरोबर आहे. मग हे त्याचं त्या भांड्याचं निर्मिती मूल्य असणार आहे. आणि जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये म्हणजे x गुणिले कंसात 10x अधिक 40 कंस पूर्ण बरोबर 600 या प्रकारचं आपल्याला इथे समीकरण मिळू शकते. चला तर बघूया. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर 10x अधिक 40 रुपये. भांड्यांची संख्या गुणिले प्रत्येक भांड्याचे निर्मिती किंमत बरोबर एकूण उत्पादन x कंसात 10x अधिक 40 बरोबर 600 नंतर गुणाकार करणार तोच 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. याला संक्षिप्त उद्यानात 10 ने जर त्याला भाग दिला x वर्ग अधिक 4x आणि वजा 60 बरोबर 0. आता पहिलं पद आणि शेवटच्या पदाचा पुन्हा इथे याचे अवयव अतिशय सोपे आहेत. गुणाकार किती येणार वजा 60 आणि फरक कितीचा पाहिजे आपल्याला 4चा पाहिजे म्हणजेच किती येणार 10 आणि 6 अधिक 10x वजा 6x ही त्याची अवयव आहेत. x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. या दोघातनं सामाईक किती येणार सामाईक x सामाईक येणार. या दोघातनं सामाईक वजा 6 येणार म्हणून x कंसात x अधिक 10 वजा 6 कॉमन x अधिक 10 पुन्हा x अधिक 10 दोघातनं सामाईक येणार आणि दुसऱ्या कंसात x वजा 6 बरोबर 0. x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 6 बरोबर. परंतु भांड्यांची संख्या ही ऋण नसते कारण की आपण एका दिवसात तयार केलेली भांड्यांची संख्या आपण x मानली आहे म्हणून x बरोबर वजा 10 हे शक्य नाही. पुन्हा x बरोबर 6 या प्रकारे. म्हणून एका दिवसात बनवल्या जाणाऱ्या भांड्यांची संख्या x बरोबर 6 भांडी आणि प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजेच 10x अधिक 40 10 गुणिले 6 अधिक 40 म्हणजेच किती आले ते 60 अधिक 40 100 या प्रकारे. पुन्हा उत्तर एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या 6 आणि प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य 100 रुपये आहे. यानंतर पुढचं उदाहरण बघूया. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागले. म्हणून जाण्यासाठी आणि परतून येण्यासाठी एकूण 8 तास लागले.
बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. निश्चितच नदीच्या प्रवाहाचा वेग हा कसा असणार आहे, तर कमी असणार आहे बोटीच्या संत पाण्यातील वेगापेक्षा. बरोबर. समजा नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी x किलोमीटर प्रति तास आहे. बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर आहे. आता जेव्हा बोट ही प्रवाहाच्या दिशेने जात असते तेव्हा बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग हे दोन्ही ऍड होतात, एकत्र येतात आणि तोच वेग 12 अधिक x किंवा x अधिक 12 हा होणार. म्हणून 12 अधिक x बोटीचा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग, कंसामध्ये 12 अधिक x किलोमीटर प्रति तास. आणि बोटीचा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग काय होणार, तर तो मायनस होणार, वजा होणार. म्हणून 12 वजा x किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. यानंतर प्रतीकला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर प्रवास करण्यास लागलेला वेळ, विरुद्ध दिशेने वेळ म्हणजे काय, तर अंतर छेद वेग. अंतर 36 आहे, वेग 12 वजा x एवढे तास लागले आणि त्याला 36 किलोमीटर परतीचा प्रवाहाच्या दिशेने करण्यास लागलेला वेळ अंतर छेद वेग बरोबर 36 छेद 12 अधिक x तास. आता प्रतीकला प्रवास करण्यास लागलेला एकूण वेळ बरोबर किती, 8 तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेला वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागलेला वेळ बरोबर 8 तास. तर बघूया, 36 छेद 12 अधिक x अधिक 36 छेद 12 वजा x बरोबर 8. आता या ठिकाणी बघा, आपण तिरकस गुणाकार करणार. आधी सुरुवातीला 36 सामायिक घेतला आणि नंतर तिरकस 1 छेद 12 अधिक x अधिक 1 छेद 12 वजा x. नंतर यांचा जर तिरकस गुणाकार केला आपण तर 12 वजा x, इथे 12 अधिक x, छेदाला 12 वजा x गुणिले 12 वजा x आणि तोच छेदाचा गुणाकार आपण इथे उजव्या बाजूला आणला. 12 अधिक x पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 12 वजा x. आता यामध्ये आपण संक्षिप्त रूप पण इथे दिलेले आहे. अधिक वजा x आणि अधिक x कट झाले. 12 अधिक 12 24 झाले. 36 गुणिले 24 इथे आलेत बघा, हे कट झालेत. बरोबर. त्यामध्ये नंतर इथे 8 आलेत. आता 12 अधिक x आणि 12 वजा x. बरोबर आहे. यांचा गुणाकार किती, a अधिक b a वजा b. यांचा जर गुणाकार केला तर 144 वजा x चा वर्ग या ठिकाणी होणार. पुन्हा तुम्हाला मी ही स्टेप या ठिकाणी पुन्हा दाखवतो, बघू शकताय. वरची स्टेप मी दाखवणार आहे. सुरुवातीला 36 मी सामायिक जर घेतला तर कंसामध्ये किती येणार, 1 छेद 12 अधिक x अधिक इथे 1 छेद 12 वजा x बरोबर 8. इथे तिरकस गुणाकार करणार. आता 36 आणि मग इथे कंसामध्ये 12 वजा x 12 अधिक x आणि छेदाला काय होणार इथे, तर कंसामध्ये 12 अधिक x 12 वजा ते 12 वजा x बरोबर 8. नंतर हे छेदाचेच 8ला गुणिले होणार, म्हणजेच इथे किती येणार, 36 कंसात अधिक x वजा x कट होणार. 12 आणि 12 किती झाले, तर ते 24 आणि छेदाचे 12 अधिक x आणि 12 वजा x या बाजूला गुणिले येणार आणि आपण ते या प्रकारे लिहिता येईल. 8 कंसात 12 अधिक x आणि दुसऱ्या कंसात 12 वजा x या प्रकारे. बरोबर. आपल्याला असं लिहिता येईल. पुन्हा
ओके. आता यानंतर यामध्ये इथे संक्षिप्त रूप देणार. 8 एक 8, 8 त्रिक 24, दोन्ही बाजूला 8 ने भाग दिला तर इथे 8 एक 8 गेलेत, 144 वजा x वर्ग. आता इथे 24 ला जर 8 ने भाग दिला तर 8 एक 8, 8 त्रिक 24 झाले, 36 गुणिले 3 108 आले, बरोबर 144 वजा x वर्ग. पुन्हा इथे पक्षांतर करणार. x वर्ग हा आपण डावीकडे आणला, 144 आणि 108चं देखील पक्षांतर केलं, ते ऋण झालं. x वर्ग बरोबर 36. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ करणार. x वर्ग बरोबर 36 म्हणून वर्गमूळ करताना x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 6, परंतु वेग ऋण नसतो म्हणून x बरोबर वजा 6 हे अशक्य, म्हणून x बरोबर 6. म्हणून उत्तर नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघां मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्याने पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील? ओके. आता बघा इथे समजा निशूला एक काम करण्यास 1 दिवस लागतात. मग पिंटूला ते काम करण्यास किती दिवस लागत होते? 6 दिवस अधिक लागत होते. आता निशू एका दिवसात किती काम करणार? 1/x काम पूर्ण करतो तो. तेच पिंटू एका दिवसात किती करणार? 1/x अधिक 6 पूर्ण करतो. आणि दोन्ही मिळून एका दिवसात किती काम करतील ते? 1/x अधिक 1/6. बघा, निशू एका दिवसात 1/x काम पूर्ण करतो, पिंटू एका दिवसात 1/x अधिक 6 काम पूर्ण करतो. दोघे मिळून एका दिवसात 1/x अधिक 1/6 काम पूर्ण करतात. दोघांनी मिळून 4 दिवसात केलेले काम बरोबर 4 कंसात 1/x अधिक 1/x अधिक 6. ते काम हे आपण एक असं मानलं, विचारात घेतला. दिलेल्या अटीनुसार दोघे मिळून 4 दिवसात एक काम पूर्ण करतात. काम किती घेतलं आपण विचारात? एक काम. म्हणून 4 कंसात 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर 1. आता हे समीकरण सोडवणार. बघा पुन्हा. आता इथे बघा, हा 4 या कंसाला गुणिले पक्षांतर केलं तर तो भागिले होणार. 1/4 झालेला आहे. इथे तिरकस गुणाकार करणार. x अधिक 6 अधिक x छेदाला x गुणिले x अधिक 6 बरोबर 1/4. x अधिक x 2x अधिक 6. x ने x ला गुणणार, x वर्ग अधिक 6x बरोबर 1/4. पुन्हा इथे तिरकस गुणाकार. 1 गुणिले x वर्ग अधिक 6x बरोबर 4 गुणिले कंसामध्ये 2x अधिक 6. पुन्हा इथे विस्तार करणार. x वर्ग अधिक 6x या 4 ने 2x अधिक 6 ला गुणणार. 8x अधिक 24. x वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. ओके. x वर्ग अधिक 6 वजा 8 वजा 2x मिळाले, वजा 24 जसे तसे. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार ऋण 24 आणि त्यातला फरक किती पाहिजे? तर 2चा पाहिजे. तर 6 चोक 24 ऋण 6 आणि अधिक 4 म्हणून त्याचे अवयव बघा इथे. वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. या पहिल्या दोघातनं x सामायिक येणार, कंसामध्ये x वजा 6. या दोघातनं 4 कॉमन सामायिक, कंसामध्ये x वजा 6. आता या दोघातनं x वजा 6 कॉमन आणि उरलेली पद दुसऱ्या कंसात x अधिक 4 बरोबर 0. म्हणून x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. आणि यानंतर मग x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. म्हणून x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 4. परंतु दिवसांची संख्या ही ऋण नसते म्हणून x हा वजा 4 नाही. म्हणून x बरोबर 6. म्हणून निशूला एक काम करण्यास 6 दिवस लागतात आणि पिंटूला तेच काम करण्यासाठी 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे 6 अधिक 6 12. म्हणून उत्तर पिंटू आणि निशू यांना एक काम करण्यासाठी अनुक्रमे 12 आणि 6 दिवस लागतात. यानंतरचं पुढचं उदाहरण, 9वं उदाहरण. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येतो.
आणि बाकी किती येते तर 1 येते. ओके. 460 या नैसर्गिक संख्येला एका संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त येतो. येत असून बाकी 1 उरते. तर भागाकार व भाजक काढायचं आपल्याला. समजा आपल्याला इथे भाजक x मानलाय. नंतर भागाकार किती आहे? भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने, म्हणून भागाकार किती आला 5x अधिक 6. म्हणून भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता भाज्य किती आहे तर दिलेल्या अटीनुसार भाज्य 460 आहे. 460 बरोबर x म्हणजे भाजक, भागाकार म्हणजे 5x अधिक 6 अधिक बाकी 1, ते सोडवणार आपण. म्हणून 460 बरोबर x कंसात 5x अधिक 6 अधिक 1, 5x वर्ग अधिक 6x अधिक 1. आता हेच सोडवणार आपण. हे सर्व डाव्या बाजूला आणणार, ते आणताना ऋण होणार. वजा 5x वर्ग वजा 6x वजा 1 अधिक 460 वजा 5x वजा 6x वजा 1 अधिक 460. माहिती किती आले आपल्याला 459. बरोबर. चिन्ह बदलणार. अधिक 5x वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. आता या ठिकाणी आपण या दोन्ही संख्यांचा गुणाकार करणार आहोत. म्हणजे काय की याचे अवयव शोधूया आपण इथे. हे अवयव या प्रकारे देखील आपल्याला काढता येतात. बघा इथे किती आहे तर 5 गुणिले 459 याचे मूळ करूया या प्रकारे. ओके. आता सर्वप्रथम 5 आणि 4 9 9 दुने 18 म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाईल. 5 जसा तसा लिहिणार मी इथे. 4 1 3 1 3 3 5 15 आणि 3 त्रिक 9 या प्रकारे. पुन्हा इथे किती झाले 5 आणि 1 6 6 आणि 3 9 या संख्येला 3 ने भाग जाणार. मी इथे पुन्हा 5 जसाच तसा लिहिणार. 3 5 15 3 1 3. पुन्हा 5 आणि 1 6 पुन्हा 3 ने या संख्येला भाग जाणार. 5 आपण जसाच तसा लिहिला. पुन्हा 3 1 3 आणि 3 7 21. आता मात्र भाग देताना 5 ने भाग देणार. 5 1 5 आणि 17 हा जसाच तसा. पुन्हा इथे 17 1 17 या प्रकारे. म्हणजेच काय की आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यातला फरक हा कितीचा असला पाहिजे 6चा असला पाहिजे. बरोबर. तर इथे बघा ते गुणाकार करताना 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 9 5 45 आणि 17 गुणिले 3 बरोबर 17 गुणिले 3 या प्रकारे. 17 त्रिक 51 51 अधिक 51 आणि वजा 45 या प्रकारे इथे जोड्या तयार होतील. 3 गुणिले 17 17 त्रिक 51 3 त्रिक 9 9 5 45 या प्रकारे आपल्याला अवयव मिळतील. म्हणून आपण 5x वर्ग अधिक 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0. पुन्हा या दोघांना आता सामायिक काहीच नाहीये, संख्या नाहीये तिथे. 5 मूळ संख्या आहे. 51 जरी या दोघांना सामायिक काही नाहीये म्हणून x सामायिक घेणार. कंसामध्ये 5x अधिक 51. आता या दोघांना 45 येणार. सॉरी 45 आणि 459 या दोघांना 9 सामायिक येणार म्हणून वजा 9x कंसामध्ये 5x. आता येथे इथे चुकून माझ्याकडनं इथे अधिक ऋण चिन्ह झालेलं आहे. पण बघा इथे इथे अधिक करणार यानंतर बघूया. ओके. 5x अधिक 51 दोघांना सामायिक घेणार आणि नंतर मग कंसामध्ये x वजा इथे देखील x नको पाहिजे होता. यामध्ये x नको पाहिजे इथे. हा x नको पाहिजे इथे. फक्त काय की 9 हा तिथनं आपल्याला सामायिक मिळणार त्यामधनं.
म्हणून कंसामध्ये 5x अधिक 51 दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. म्हणून 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. यानंतर 5x बरोबर वजा 51 किंवा x बरोबर 9, x बरोबर वजा 51/5 किंवा x बरोबर 9. परंतु भाजक ही संख्या नैसर्गिक संख्या आहे असे उदाहरणात दिले आहे आणि म्हणून x हा वजा 51/5 नाहीये. x is not equals to minus 51/5. म्हणून x बरोबर आपण 9 घेणार. भाजक बरोबर 9 आणि भागाकार किती? तर या भाजकाचा 5 पटीपेक्षा 6 ने जास्त. म्हणजे 5 गुणिले 9 अधिक 6. 9 45 अधिक 6 51. या प्रकारे. म्हणून उत्तर भागाकार 51 आणि भाजक किती? तर 9 आहे. या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण. बाजूच्या समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौरस सेंटीमीटर आहे. तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून आपल्याला काढायचे. 2 प्रकारे मी सोडवलेले आहे. ही आकृती बघा. ABCD हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. म्हणजे यामध्ये याच्या ह्या ज्या समांतर दोन बाजू आहेत AD आणि BC या कशा आहेत तर त्या एकरूप आहेत. म्हणून याला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. यांची लांबी x वजा 2 आहे आणि दोन समांतर बाजूतील अंतर x वजा 4 AM आहे. AB ची लांबी x आहे आणि DC ची लांबी CD ची लांबी 2x अधिक 1 आहे. पुन्हा बघा कृती आहे यामध्ये. चौकोन ABCD समांतर समलंब चौकोनी क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूंची बेरीज AB अधिक CD गुणिले त्यांच्यातील लंबांतर. बघा लंबांतर किती? AM. या ठिकाणी एरिया ऑफ ABCD बरोबर 1/2 AB अधिक CD गुणिले AM घेतलेला आपण. AM ची लांबी x वजा 4 1/2 AB ची लांबी x DC ची CD ची लांबी 2x अधिक 1 हे सोडवणार. हा 2 छेदाला इकडे आला गुणिले होणार. 33 गुणिले 2 66. 3x x अधिक x 2 x अधिक 2x किती आले तर 3x. 3x अधिक 1 गुणिले x वजा 4. आता कंसाचा इथे विस्तार करणार. 3x ने x ला गुणणार 3x वर्ग. 3x ने वजा 4 ला गुणणार वजा 12x. नंतर 1 ने x ला गुणणार x आला. 1 ने वजा 4 ला ते या प्रकारे वजा 4. नंतर 3x वर्ग वजा 12 अधिक x वजा 11x वजा 4. आता 66चं पक्षांतर करणार. तो उजव्या बाजूला आणणार. तो ऋण झाला बरोबर 0. 3x वर्ग वजा 11x वजा 4 वजा 66 वजा 70 बरोबर 0. आता याचे अवयव करणार. आता गुणाकार 3 गुणिले इथे किती येत तर 70 म्हणजे किती येणार तर 7 त्रिक 21. यामध्ये 210 आलेत. ओके. 3 गुणिले 70 दोघांचा गुणाकार ऋण 210. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत की दोघातला फरक हा 11 आहे. वजा 21x आणि अधिक 10x हे त्याचे अवयव आले. या दोघातनं आपण आता सामाईक घेणार. दोघातनं सामाईक 3x आला कंसामध्ये x वजा 7. या दोघातनं सामाईक 10 आले कंसात x वजा 7. दोघातनं x वजा 7 सामाईक घेतले. उरलेले किती 3x अधिक 10 या प्रकारे. त्यानंतर 3x अधिक 10 आणि x वजा 7 बरोबर 0. 3x अधिक 10 बरोबर 0. x वजा 7 बरोबर 0. म्हणून 3x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 7 या प्रकारे. x बरोबर वजा 7/3 किंवा x बरोबर किती आले तर 7. म्हणून x बरोबर इथे किती आले तर 7 या प्रकारे. म्हणून x बरोबर 7 AB बरोबर x बरोबर 7 CD किती आहे तर 2x अधिक 1 2 गुणिले 7 अधिक 1 7 2 14 अधिक 1 15. AB बरोबर BC बरोबर x वजा 2 7 वजा 2 बरोबर 5. AD बरोबर BC म्हणून AD बरोबर BC किती आले तर 7 आले या प्रकारे. आता पुन्हा ही उकल बघा. यामध्ये ते सोडून दाखवलेले पुन्हा 33 बरोबर 1/2 AB अधिक CD x अधिक 2x अधिक 1 गुणिले x वजा 4 3x अधिक 1. हा छेदाचा 2 इकडे गुणिले झाला या प्रकारे. 66 यांचा गुणाकार केला. 3x वर्ग वजा 12x अधिक x वजा 4 पुन्हा याचे अवयव
0 बरोबर 3x वजा 11x वजा 66 वजा 4 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0. पुन्हा आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या आहेत. वजा 21 अधिक 10 या दोघांतनं सामायिक 3x या दोघांतनं सामायिक 10 पहिल्या कंसात x वजा 7 दुसऱ्या कंसात 3x अधिक 10 x वजा 7 बरोबर 0 किंवा 3x अधिक 10 बरोबर 0 म्हणून 3x बरोबर वजा 10 x बरोबर ऋण 10/3 परंतु लांबी ही ऋण नसते म्हणून x बरोबर 7 आणि म्हणून AB बरोबर 7 x ची किंमत 7 आली. CD किती आहे तर CD 2x अधिक 1 2 गुणिले 7 अधिक 1 7 गुणिले 14 अधिक 1 15 झाला. AD बरोबर AD ची किंमत किती तर x वजा 2 म्हणजेच 7 वजा 2 म्हणजे 5 आले. BC x वजा 2 म्हणजे 7 वजा 2 5 आले. बरोबर या प्रकारे उत्तर AB 7 सेंटीमीटर CD 15 सेंटीमीटर AD 5 सेंटीमीटर आणि BC 5 सेंटीमीटर या प्रकारे. आणि याच बरोबर आपण हे प्रकरण वर्ग समीकरण हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. निश्चितच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये फायदा होईल. यानंतरचा पुढचा व्हिडिओ माझा हा संकीर्ण प्रश्न संग्रह असणार आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.